नमस्कार. कोर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत. मी अमित डहाणे. आज आपण नोट्स काढाव्या की नाही काढाव्या किंवा नोट्स काढणे म्हणजे नेमके काय, नोट्स कशा काढाव्या याची माहिती आज आपण बघूया. बघा, एमपीएससीचं आपण प्रिपरेशन स्टार्ट करतो. एमपीएससीचं किंवा यूपीएससीचं प्रिपरेशन स्टार्ट केल्यावर आपण काही बेसिक गोष्टी ऐकतोय. प्रिपरेशनसाठी आपल्याला काय आवश्यक असतात, तर आपल्याला सिलेबस माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला गतवर्षीच्या किंवा मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका माहिती असणं आवश्यक आहे. त्याचं आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की प्रश्नपत्रिका अनालिसिस म्हणजे काय, हे सुद्धा लेक्चर आपण बघितलं. पण याच्यानंतर मी रिसोर्सेस ज्याला म्हणतो, मटेरियल, माझं स्टडी मटेरियल योग्य पाहिजे, मग मी हे रिसोर्सेस म्हणजे बुकलिस्ट मिळवतो. सिनियरकडनं असेल किंवा काही शिक्षकांकडनं असेल, आणि मिळवलेली बुकलिस्ट मी पुस्तकं घेऊन येईल आणि मग मी त्या अभ्यासाला लागतो. म्हणजेच मी बुकलिस्ट रेफर करून वाचायला लागतो. मग हे वाचन करत असताना सर्वच्या सर्व पुस्तकं ॲज इट इज माझ्या डोक्यात राहतात का, मला लक्षात राहतात का, आणि लक्षात राहिली तर मी ते परीक्षेपर्यंत माझ्या व्यवस्थित मला लक्षात राहील आणि मग परीक्षेत प्रश्न उत्तराच्या स्वरूपात रिफ्लेक्ट होतील का, हे सर्व प्रश्न असतात. मग त्याच्यासाठीचा एक सोपा उपाय असतो, तो म्हणजे नोट्स काढणे. म्हणून आपल्या अभ्यासात आताच नाही तर शालेय जीवनापासून किंवा आपण कॉलेजमध्ये होतो, या महाविद्यालयीन जीवनात सुद्धा आपण ऐकत आलो की शॉर्ट नोट्स किंवा आपल्या हस्ताक्षरात किंवा आपण काढलेल्या नोट्स या रिव्हिजनसाठी फार उपयुक्त असतात. म्हणून हा महत्त्वाचा प्रश्न आहे की एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करताना नोट्स काढणे हा फार काय असतो, महत्त्वाचा घटक आपला या प्रिपरेशन मधला असतो. म्हणून आज आपण माहिती बघूया नोट्स कशा काढाव्या. चला, मी परत आपल्या सर्वांचे एकदा स्वागत करतो आपल्या द कोर अकॅडमीच्या यूट्यूबमध्ये. आज आपण बघूया की नोट्स कशा काढाव्यात. मग नोट्स काढणं गरजेचं आहेत का? काही विद्यार्थी प्रश्न करतात, सर नोट्स काढल्या नाही तर माझा अभ्यास होणार नाही का? मग आता बघा, असं काही नाही की नोट्स काढल्या, ज्या विद्यार्थ्यांनी नोट्स काढले ते विद्यार्थी सर्व सिलेक्ट झालेले आहेत, त्यांना सगळ्यांना पोस्ट मिळाले आहेत, असे विद्यार्थी आहेत का? नाही. नोट्स काढल्यानंतरही सगळ्यात मॅटर करतो तुमचा अभ्यास. अभ्यास कितपत आहे, तुम्ही कसा तो केलेला आहे, आणि तुम्ही केलेला अभ्यास हा एकूण परीक्षा हॉलमध्ये म्हणजेच परीक्षा देताना रिफ्लेक्ट झाला का, पॉझिटिव्हली रिफ्लेक्ट झाला का, त्याच्यातनं तुम्हाला आउटपुट मिळाला का, हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पण आपल्या अभ्यासाचाच एक भाग हा नोट्स काढणे. नोट्स काढणे म्हणजे काही वेगळी कृती किंवा ऍक्टिव्हिटी नाही आहे. नोट्स काढणे हा आपल्या अभ्यासाचा भाग आहे, हे लक्षात घ्या. म्हणून नोट्स काढणे हे फार महत्त्वाचं ठरतं. फक्त नोट्स काढताच्या काही पद्धती आहे. नोट्स कशासाठी काढायचा, त्याचा उपयोग काय, हे तर आपण बघूच. पण नोट्स काढण्याच्या पद्धती म्हणजे काय, आपण कुठलीही गोष्ट वाचली की आपल्याला प्रत्येक पुस्तकातलं प्रत्येक पेजवरचं वर्ड टू वर्ड लक्षात ठेवायची गरज आहे का? नाही. प्रत्येक पुस्तकावर आणि त्या पुस्तकामधल्या पेजेसवर आपल्याला ठराविक माहिती लक्षात ठेवावी लागते. म्हणजे आपल्याला काय असतो, तो टॉपिक, त्यातला सब टॉपिक म्हणजे गाभा समजतो. काय याच्यात म्हणायचं आहे, कुठली नेमकी मोजकी माहिती आपल्याला पाहिजे, आणि ती माहिती आपल्याला समजली, ती आपल्या एकदा डोक्यात फिट बसली की त्या आधारे आपण काय करू शकतो, आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. म्हणून नोट्स या सरसकट वर्ड टू वर्ड आपल्याला पुस्तक वाचणं कठीण आहे. म्हणून त्याचा वरचा एक चांगला उपयोग असतो नोट्स, शॉर्ट नोट्स, जेणेकरून आपण काय करू शकतो, रिव्हिजन करू शकतो. मग नोट्स काढण्याच्या पद्धती काय, तुम्ही नव्याने चांगल्या नोट्स काढू शकता का नवीन पेज घेऊन, की तुम्ही पुस्तकावरच अंडरलाईन करायचं, अंडरलाईन केल्यानंतर पुस्तकाच्या मार्जिनमध्ये काही लिहायचं का? मग अशा काही पद्धती आपल्याला नोट्स काढण्याचा बघावं लागणार आहे. आणि आता हे सब्जेक्टिव्ह आहे. अकॉर्डिंग टू पर्सन काय करणार आहे, व्हेरी होणार आहे. प्रत्येकाची नोट्स काढण्याची, अभ्यासाची, वाचनाचा वेग, बरोबर आहे, अभ्यासाचा वेग हा प्रत्येकाचा वेगळा आहे, हा सब्जेक्टिव्ह आहे. म्हणून तुम्ही तुमच्या परीने पण नोट्स काढाव्या. तुम्हाला स्पर्धा परीक्षा करताना रिव्हिजन, खूप जास्त डेटा तुमच्यापाशी आहे, खूप जास्त मटेरियल तुम्हाला वापरावं लागतं. यातनं सगळ्या मटेरियलमधनं तुम्हाला जावं लागतं. मग याचा एक चांगला उपाय असतो नोट्स काढण्यात. आयदर और तुम्ही पुस्तकावर काढा किंवा तुम्ही नव्याने काढा, किंवा आणखीन तुम्ही काही शॉर्ट पद्धती नोट्ससाठी काय करा, तुम्ही वापरा. पण नोट्स काढल्या तर तुमच्या अभ्यासाला गती येते आणि रिव्हिजन येते, हे जास्त महत्त्वाचं. मग आता आपण बघूया की नोट्स पहिले काढाव्यात की काढू नये. तर मी तुम्हाला सरळ सांगेल, नोट्स काढाव्या. हा आपल्या अभ्यासाचा भाग, नोट्स काढाव्या. मग आता फक्त नोट्स काढण्यात बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतात, त्याचा नोट्स काढण्यात फार वेळ जातो. तुम्ही म्हणताय नोट्स काढा, मग तुम्ही आधी पहिले सांगता बेसिक रीडिंग करा, बेसिक रीडिंग केल्यानंतर बेसिक रीडिंगच्या नोट्स काढा, मग संदर्भ पुस्तकाच्या नोट्स काढा. नोट्स काढले तर मला 2 वर्ष लागेल. मला हे तुम्हाला म्हणायचं, तुम्ही अभ्यासाची अशी पद्धत फॉलो करा ज्यातनं तुम्हाला जास्त खात्री आहे यशाची. लक्षात घ्या, अभ्यासाची कुठली पद्धत घ्यायची आपल्याला, ज्यातनं यशाची खात्री आहे, जे आपल्याला कायम सिनियर सांगतात, शिक्षक सांगतात. बरं, तुम्ही रेडीमेड घेतल्या तर नोट्स कशाला काढू, मी शॉर्ट नोट्स मार्केटमधून विकत आणते मार्केटमध्ये जाऊन, आणि ते मी करेल, मान्य आहे. पण ते शॉर्ट नोट्स तुम्ही केलेल्या नाहीये. त्याच्यामुळे ती भाषा असेल, किंवा जेव्हा आपण नोट्स काढतो, नोट्स काढताना आपली काय होतं, आपण 2 कामं करतो. आपण वाचतो,
लिहितो आणि वाचता लिहिताना जेव्हा फोकस असतो ती गोष्ट परत परत आपल्या डोक्यात जात असते, त्याचा आपल्याला लॉंग टर्म फायदा होतोय. लक्षात ठेवा, आपली मेमरायझिंग जी आपली मेमरी आहे ती काय होते, लॉंग टर्म त्याच्यावर काम करते. हा सुद्धा एक मोठा फायदा आपल्याला नोट्स काढण्याचा होता. म्हणून मी सांगेल नोट्स काढाव्या, शॉर्ट काढा, पण नोट्स असल्या पाहिजे. पुस्तकावर काढा, पुस्तकावर एक एक पॉईंट लिहून ठेवा, अंडरलाईन करताना त्याला वेगळ्या पेनाचा वापर करा, अंडरलाईन करताना वाचताना, पण नोट्स काढल्या पाहिजे. तर यस, नोट्स काढल्या पाहिजे असं मी म्हणेन. नाऊ नेक्स्ट आपल्याला कळायचंय नोट्स काढणे म्हणजे नेमके काय. मग आता ही पद्धत बघू आपण, नोट्स काढणे म्हणजे नेमके काय. नोट्स तुम्ही दोन प्रकारे काढू शका असं मी म्हणेल. तुम्हाला फार नोट्स म्हणजे पुस्तक नव्हे, लक्षात घ्या. तुम्हाला नोट्स म्हणजे लगेच दुसरं पुस्तक, आणि काही काही विद्यार्थी नोट्स काढतात, फार छान काढतात, पण ते इतकं वेळ घेऊन काढतात, त्याला कलर पेन वापरतात 4-4, 5-5, त्याला फार छान, त्याला काय करतात, ॲनिमेटेड टाईप असं त्याला शॉर्ट डायग्राम्स वगैरे तयार करतात. मान्य आहे, तुमच्या पाशी वेळ आहे, तुम्ही करा. पण नोट्स काढल्यानंतरही नोट्सच्या रिव्हिजन, नोट्सच्या रीडिंग या फार महत्वाच्या. माझ्याकडे सुंदर नोट्स काढलेले आहे, पण मी ज्या रिडिंगच केल्या नाही, मी त्या रिव्हिजनच केल्या, तर मला रिझल्ट मिळणार आहे का? नाही मिळणार आहे. मग लक्षात घ्या, नोट्स कशासाठी पाहिजे. या नोट्स माझ्या लक्षात राहण्यासाठी, हा केलेला अभ्यासातले शॉर्ट पॉईंट्स, जेणेकरून मी ते रिवाईज करू शकेल, आणि रिवाईज करून करून ते माझ्या डोक्यात फिट राहील, आणि मग एक्झाममध्ये ते रिफ्लेक्ट होईल. याच्यासाठीचा हा माझा काय आहे, एक प्रयत्न असतो नोट्स काढणे. म्हणून नोट्स काढायला पाहिजे. म्हणून नोट्स काढताना तुम्ही वेळेची लिमिट पण पाळा. ॲज इट इज खूप डिटेल तुम्ही 3 पुस्तकं 4 पुस्तकात एकत्र करून असं करू नको. मग नोट्स काढणे म्हणजेच मी सगळं सांगतो, जी गोष्ट तुम्हाला आठवणार नाही, जी गोष्ट तुम्हाला समजलेली आहे, पण तुम्हाला वाटतंय की याची मला आणखीन एकदा शॉर्टमध्ये काहीतरी रिव्हिजनसाठी मला याची थोडीशी माहिती हवी आहे, अशी गोष्ट, आणि अशी आणखीन असा डेटा जो स्टॅटिस्टिकल आहे, ज्या स्टॅटिस्टिक आहे, आकडेवारी आहे, असा डेटा तुम्ही नोट्स फॉर्ममध्ये लिहा. जी गोष्ट मला समजली आहे आणि ज्याचं मी ऑप्शन बघितल्यानंतर मला 100%चं उत्तर येणार आहे, अशा गोष्टी नोट्समध्ये घेऊच नका. फॉर मी आणखीन एक उदाहरण देतो. मी विद्यार्थी येतात, पुस्तक अंडरलाईन कसे करायचे वगैरे पुस्तक अंडरलाईन करून घेऊन येतात. मी बऱ्याच विद्यार्थ्यांचं बघतो, पुस्तकात अंडरलाईन केलं असतं, महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 झाली. मग मला विचारावं लागतं, हे तुम्ही अंडरलाईन का केलेलं आहे? सर, मी सुरुवात केली वाचायला, पण हे पहिलं वाक्य तर इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे, इम्पॉर्टंट आहे, बट ऑब्वियस इम्पॉर्टंट आहे, महाराष्ट्राची स्थापना. पण तुला माहित आहे? हो माहित आहे सर मला, महाराष्ट्राची स्थापना. मग जे माहित आहे ते अंडरलाईन कशाला करता? जी गोष्ट तुम्ही विसरणार आहात, जी गोष्ट समजली नाही, तो खूप लेंदी डेटा आहे, तो तुम्हाला त्यातले कीवर्ड शॉर्टमध्ये काढले तरच तो आपल्याला रिवाईज करताना, आणि शेवटी एक्झाम ही सध्या तरी एमपीएससीची प्री आणि मेन्स ऑब्जेक्टिव्ह आहे, कंबाईनची प्री आणि मेन्स ऑब्जेक्टिव्ह आहे, शिवाय युपीएससीची प्री सुद्धा काय असते, ऑब्जेक्टिव्ह. पण आपल्याला कीवर्ड्स लागतात. हे कीवर्ड्स तिथे नोट करणे, ॲज इट इज डेटा तिथे लिहायचं नाही, कीवर्ड्स. आणि जर एखादी कठीण भाषा असली लक्षात राहण्यासाठी आणि अंडरस्टँडिंगसाठी आपल्या सोप्या भाषेत आपण काही लिहून ठेवलं, तर त्याला म्हणतात नोट्स काढणे. नोट्स काढणे म्हणजे लेंदी काम, फार वेळ घालवणारं काम करू नका. त्याचा उपयोग परत परत अभ्यास, रिडिंग, रिव्हिजनसाठी आपल्याला करायचा आहे, हे लक्षात घ्या. म्हणून नोट्स काढणे म्हणजे नेमके काय मी तुम्हाला सांगेल. मग मी सांगेल किती रिडिंग नंतर नोट्स काढा, हा एक प्रश्न असतो. मी साधारणतः सांगेल किमान 2 रिडिंग नंतर नोट्स काढा. पहिल्या रिडिंगमध्ये आपल्याला सर्वच इम्पॉर्टंट वाटतं, आपण सुट्टो अंडरलाईन करत, पानं रंगवत, त्याला हायलाईट मार्किंग करत. पण पहिल्या रिडिंगमध्ये नाही, दुसऱ्या रिडिंगमध्ये ज्या गोष्टी पहिल्या रिडिंग नंतर तुमच्या सहज लक्षात राहत आहे, तुम्हाला वाटतं का याच्यावरचे प्रश्न माहीत चुकणार नाही किंवा ऑप्शन्स बघितल्यावर मला हे आठवणार, ते स्किप करा. आणि असा जो पोर्शन आहे जो आपल्याला आठवणार नाही किंवा मग आता अंडरस्टँड व्हायला कठीण गेला, त्याची रिव्हिजन लागणार आहे, जिथे आपल्याला वाटतं त्याचे तुम्ही नोट्स काढा. मग नोट्स काढण्यामध्ये कीवर्ड्स फार महत्वाचा शब्द हे असतं, लक्षात घ्या. सगळे आयडेंटिटीचं वाक्य लिहायचे नाही, कीवर्ड्स किंवा काही क्ल्यूज असतात, ते क्ल्यूज उचलायचे आणि ते क्ल्यूज पुटअप करायचे, जेणेकरून मला शेवटी ते काय म्हणते त्याची लिंक लागली पाहिजे आणि मला ते आठवलं पाहिजे की नक्की हे काय होतं आणि याच्या संदर्भातला डेटा काय, हा मला रिमाइंड झाला पाहिजे, हे लक्षात घ्या. याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, कीवर्ड्स, क्ल्यूज हे फार मॅटर करतात. सगळा डेटा आणून परत पुस्तकातला नोट्समध्ये भरायचं, नोट्स लेंदी करायच्या, पुस्तकासारख्या नोट्स असं होता कामा नये, ही काळजी घ्यायची. नेक्स्ट मी म्हणेल तुम्हाला की क्रियापदाचा वापर शक्यतो नोट्समध्ये करायचाच नाही. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्रात पूर्वेकडे पर्जन्य अधिक असते, महाराष्ट्र पूर्वेकडे पर्जन्य तिथे अधिक किंवा अधिक असते, किंवा महाराष्ट्राची किंवा तुम्हाला म्हणत असेल एखादं वाक्य राहते की भारतीय राज्यघटनात मतदानाचा हक्क हा कुठला हक्क आहे, कायदेशीर हक्क आहे, असं तुम्हाला जर म्हणायला गेला मूलभूत हक्क नाही, तर हे नाही, आढळतात, असतात, हे क्रियापदे वापरू नका. नोट्स लेंदी करायच्या नाहीये. कीवर्ड्स आणि क्ल्यू याला लिंक असणाऱ्या नोट्स असल्या पाहिजे, बरोबर. म्हणून हे शब्द शक्यतो टाळायचे. आपल्याला फक्त शॉर्ट मध्ये ते करायचंय, जेणेकरून आपल्याला ते वर्ड्स बघितली की आपल्याला लिंक लागली पाहिजे, डेटा आपल्याला रिमाइंड झाला पाहिजे,
आणि रिवाईज झाला पाहिजे आणि आपल्याला रिकॉल होऊन उत्तरापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. असं आपला याचा मागचा काय आहे, ध्येय आहे. हा सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. इन्फॉर्मेटिव्ह कलेक्शन म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह कलेक्शन जास्त असलं पाहिजे. अशी इन्फॉर्मेशन जी मी विसरेल, अशी इन्फॉर्मेशन ही फार कठीण आहे, मी पहिल्यांदा ऐकली, माझी पक्की झाली नाही, अशी इन्फॉर्मेशन शॉर्टमध्ये तुम्ही नोट्समध्ये लिहायचे. अशा प्रकारे नोट्समध्ये क्रियापदांचा वापर, फार मोठे मोठे वाक्य अजिबात नोट्समध्ये नको, तेव्हा त्या नोट्स आपल्याला रिवाईज होईल हे लक्षात घ्या. म्हणून नोट्स कशा काढल्या पाहिजे हे याचे महत्वाचे काही पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवावे. नेक्स्ट पॉईंट मी म्हणेल, नोट्स आणि पुस्तके यातील फरक डेफिनेटली असला पाहिजे. पुस्तकाच्या 1/4 पुस्तकाच्या 1/3 असं काही असं काही नसतं. साहजिक म्हणजे तुम्ही हे करायचा की साधारणतः तुम्ही एक पाहणार फारच इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कुठले कुठले पुस्तकं फार प्रिसाईज मध्ये इम्पॉर्टंट येतात, मग त्याच्यावर बरेच संपूर्ण पानामध्ये जवळ 60 ते 70% आपल्याला जास्त महत्वाची इन्फॉर्मेशन मिळते. काही काही पुस्तकात संपूर्ण पानात 1-2 वर्ड्स मिळतात. अकॉर्डिंग टू सब्जेक्ट, अकॉर्डिंग टू बुक्स अँड अकॉर्डिंग टू टॉपिक्स हे डिसाईड होतं. त्याच्यामुळे असं नाही, पण लक्षात घ्या, नोट्स आपण जेव्हा काढू, पुस्तकावर काढा किंवा तुमच्या स्वतः वेगळ्या प्रकारे काढा, याच्यामध्ये फरक असला पाहिजे. पुस्तक आणि नोट्स इतकं बल्की नको, खूप कॉम्प्रेन्सिव्ह नको, लेंदी नको, शॉर्ट आणि असणारी अशी इन्फॉर्मेशन जी आपल्याला विसरणार आहे किंवा आपल्या लक्षात राहणार नाही अशीच त्यात असली पाहिजे. हा पण पॉईंट एक काय करायचा आहे तुम्ही लक्षात ठेवा. पुस्तकावर नोट्स काढणे माझं म्हणणं आहे तर फार बेस्ट आहे. पुस्तकावर नोट्स काढणे, पुस्तकाला मार्जिन असतं, महत्वाचे पॉईंट्स आणि त्यालाच रिवाईज करायचं. फक्त नोट्सचा एक आणखीन फायदा काय असतो, आपण नोट्स का काढायच्या, आपल्याला आदल्या रात्री रिव्हिजन करायची. लक्षात घ्या, जर तुम्ही पुस्तक घेतलं आदल्या रात्री म्हणजे परीक्षेच्या आदल्या रात्री, पुस्तकात आपली नजर आपण किती वेळा रीड केलं तर आपण परत वाचतो, हे विसरलो, हे वाचलेलं लक्षात राहणार नाही, आपण परत सगळेच पुस्तक वाचतो. आणि त्यात असं होतं 40 ते 50% वेळ आपण जी माहिती आपल्याला माहित आहे ती माहिती वाचण्यातच घालवतो. जो डेटा आपला मागे पडलेला आहे, जो आपला लॅकून आहे, त्याला इम्प्रूव्ह करण्यात आपला वेळ कमी जातो आणि मग आपल्याला पाहिजे ते आउटपुट याच्यात मिळत नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. म्हणून नोट्स काढताना पुस्तकावर नोट्स काढल्या हा एक चांगला पर्याय. मी काही एक्झाम्पल्स दाखवतो तुम्हाला नोट्सचे, ओके, कशा काढल्या पाहिजे वगैरे, हे सब एक एक्झाम्पल. आता गुगलवर मिळालेला मला फोटो आहे, फार रंगवलेला आहे, बरोबर, छोटा, पण हा अशा प्रकारे तुम्ही काही करू शकता. थोडं सुटसुटीत करा. यातलीच रिव्हिजन किती वेळा करावं लागेल तर हे आपल्याला लक्षात घ्या. पण मी काही माझ्या काही फोटो आहेत ते मी तुम्हाला दाखवलं पुस्तकावर नोट्स काढण्याचा. बघा, एक हे लक्ष्मीकांतचं पान आहे, त्याच्यावर मी शॉर्ट्समध्ये नोट्स लिहून ठेवले. तर लक्ष्मीकांतचा एक धडा आहे पॉलिटीचा, त्याच्यात कुठल्या वर्षी काय किंवा युनियन टेरिटरी आणि ज्याला आपण म्हणतो स्टेट गव्हर्नमेंट, त्याचा आर्टिकल काय, स्पेशल प्रोव्हिजन्स काय, त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने काही म्हटलंय ते मार्जिनमध्ये लिहून ठेवलं. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं आहे, त्याच्या खाली महत्वाचं, त्याच्या खालचे जे काही आपले स्टेट्स आहेत त्याच्यात जर जुनागड असेल किंवा जम्मू काश्मीर असेल किंवा हैदराबाद असेल, हे तिघही कसे काय इन झाले भारतात आणि त्याच्यावेळेस काय ज्याला इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन वगैरे म्हणतो आपण, हे कुठले होते हे शॉर्टमध्ये लिहिले. आणि 1948 ची कंडिशन काय होती, पुढे काय झालं, आणि 371 कलम आणि परत 370 कलम एवढी मांडणी त्यातनं उचलून तिथे वर लिहून ठेवली, जेणेकरून याच्या आधारे प्रश्न पडतात. ह्या कशाच्या आधारे, आयोगाच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे हे आपल्याला अँगल क्रिएट होतात. इतकं केलं तरी चालेल. आणखीन मी एक दाखवतो, तुम्ही याच्यावर केलंय, कशावर, स्पेशल नोट्स आहे. सपोज हे क्लासिफिकेशन ऑफ वर्ल्ड क्लायमेटचं क्लासिफिकेशन आहे, कोपेनने दिलेलं. कोपेन आणि त्याच्यावर आधी काय होतं ते शॉर्टमध्ये लिहिलं. नंतर कोपेननी 2 शब्दात डिफाईन केलं वर्ल्ड क्लायमेट. कोपेनचा आधार काय होता, त्याचा आधार होता प्रेसिपिटेशन, एक महत्वाचा आधार होता, आणि टेम्परेचर. या 2 वरनं त्यांनी काय केलंय तर वर्ल्डचं क्लायमेट केलं. मग हे 2 वर्ड लिहिले आणि मग त्यांनी 5 महत्वाचे काय केले, क्लायमेटचे विभाग केले, ते तिथे लिहून ठेवले आणि कुठल्या वर्षी. म्हणजे हे बघितलं शॉर्ट आपल्याला काय आलं पाहिजे लक्षात. मग त्याला वर्ड द्या, त्याला टी डायग्राम सारखं तुम्ही प्रेझेंट करा, किंवा ह्या शॉर्ट आता ह्या फारच मायक्रो आहे, ह्या इकॉनॉमिकच्या नोट्स आहे. त्या इकॉनॉमिकच्या नोट्स एवढ्या मायक्रो करून ठेवलं बिकॉज यात प्रत्येक धडा घेतलेला आहे आणि त्या धड्यातले बारीक बारीक क्ल्यू घेतले, बिकॉज हार्डली 18 ते 20 पानात संपूर्ण इकॉनॉमीचे मेन धडे यात बसले आहे. बिकॉज त्यात स्टॅटिस्टिक होतं, त्यात जास्त होतं, मग ते वारंवार वाचायला लागायचं. त्या अशा स्पेशल काढलेल्या नोट्स आहे. म्हणजे असे मी सांगत नाही हेच परफेक्ट आहे, पण असे नोट्सचे तुम्ही प्रकार करू शकता, बिकॉज याचा एक फायदा आहे. नोट्स का काढतो आपण लक्षात घ्या, नोट्स आणि रिव्हिजन फार महत्वाचे. तुम्ही नोट्स काढल्या, पण त्या नोट्सचे तुम्ही अगेन अँड अगेन रिडिंग केल्याने, अगेन अँड अगेन रिव्हिजन केल्याने तुमचे कष्ट आणि तुमची जी काही क्रिएटिव्हिटी आहे नोट्स काढण्याची ती वाया गेली, त्याचा आउटपुट मिळणार नाही. लक्षात घ्या, नोट्स काढल्या त्याचा अभ्यास आणि रिव्हिजन फार महत्वाचे तुम्हाला करावं लागेल. आणि आपण का नोट्स काढतो, कारण की आपल्याला रिव्हिजन करणं फार महत्वाचं आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्हाला सपोज जीएसला, आता राज्यसेवा पूर्व परीक्षा, तुम्हाला जीएसला 7 विषय आहे, पेपर 1ला तुम्हाला 7ही विषयाच्या आदल्या दिवशी रिव्हिजन करायची आहे. मग तुम्ही एका विषयाला आपण 1 किंवा 2 पुस्तकं वापरतो, इतक्या सोर्सेसची रिव्हिजन शक्य आहे का पुस्तकातनं. मग जर शॉर्ट नोट्स असले, मला माझे एरिया माहिती आहे कुठले कच्चे आहे, मला कशावर जास्त फोकस द्यायचा आहे,
पक्के झालेले माहिती आहे, त्या एरियात मी नोट्स, पुस्तकाच्या नोट्स किंवा सेपरेट काढलेल्या नोट्सवरनं मी फास्ट रिव्हिजन करू शकेल, हे लक्षात घ्या. मग आपल्याला ठराविक सपोज आपली जी परीक्षा आहे, परीक्षेच्या आदला आठवड्यात आपण 2 वेळा रिव्हिजन करू शकू सगळ्या नोट्सच्या. त्यानंतर परीक्षा आदल्या दिवशी निदान एक रिव्हिजन सगळ्या आपल्या नोट्सची केली तर आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो, आत्मविश्वास आपला वाढतो जेव्हा आपण पेपर जातो. म्हणून नोट्सचं एक महत्त्व आपल्या परीक्षांच्या अभ्यासामध्ये फार जास्त. शालेय असो की स्पर्धा परीक्षांच्या परीक्षा असो, आपल्या नोट्सला, आपल्या अभ्यास पद्धतीमध्ये नोट्स काढणे हा फार महत्त्वाचा घटक आहे. उद्या तुम्ही अधिकारी झाला, तुम्ही SDO झाला, तुम्ही आणखीन कुठल्या महसूल प्रशासन, आणखीन कुठल्या प्रशासनात गेला तर तुम्ही, किंवा ज्याला आपण स्वीय सचिव वगैरे म्हणतो, अशा पदावर तुम्ही रिक्रूट झाला तर तुम्ही तुमच्या मंत्र्यांच्या मागे बसून काढता, तुम्ही टिपण म्हणजे नोट्स काढतच असता. तुम्ही जे काही मीटिंग होते त्या मीटिंगच्या नोट्स काढावं लागतं तुम्हाला, आणि त्या नोट्स जाऊन त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागतं. नोट्स म्हणजेच काय, इन शॉर्ट, फार मोठी जास्त असताना माहिती इन शॉर्ट आपण आपल्या डोक्यात समजून घेण्यासाठी काय करत असतो, फिक्स करण्यासाठी आपण ती मांडत असतो. तोच भाग तुम्हाला अभ्यासात करायची, ही तुमची अधिकारी होण्याचीच प्रोसेस आहे, हे लक्षात ठेवा. हे तुम्ही विसरू नका. त्याच्यामुळे नोट्स काढा. फक्त मी म्हणेल नोट्सच्या तुमच्या वेळेनुसार, तुम्ही 2023 मध्ये अटेम्प्ट देता तर 24 मध्ये काढा पुस्तकाचे बेसिक पुस्तकाचे नोट्स. तुम्ही आता 22 मध्ये आहे, तुम्ही पुस्तकावरच नोट्स काढण्याचा प्रेफर करा, पण नोट्स काढा, रिव्हिजनला मदत होईल. तुम्ही अकॉर्डिंग टू तुमचा असणारा तुमची एक्झाम, तुमच्यावर असणारा वेळ, त्याप्रमाणे तुम्ही नोट्सचा काय करावा, अभ्यास करावा, असं मी तुम्हाला इथं म्हणेल. हे सुद्धा लक्षात घ्या, नोट्सचा नक्कीच उपयोग होईल तुमच्या अभ्यासात. म्हणून बरेच मुलं विद्यार्थी हे टाकत होते प्रश्न की सर नोट्स कशा काढा, याच्यावर एकदा लेक्चर घ्या. म्हणून आपण लेक्चर घेतलं. नेक्स्ट असाच आपल्या या युट्यूबच्या लेक्चरमधनं आपण आणखीन अभ्यासातला एक बेसिक घटक आपण समजून घेऊया आणि आपण परत भेटूया. आपलं द कोर अकॅडमीचं युट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत राहा आणि आपलं कोर अकॅडमीचं ॲप सुद्धा डाउनलोड करा. त्याच्यावर आपल्या भूगोलाच्या नोट्स तुमच्यासाठी अवेलेबल करून ठेवल्या आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज आहे. भूगोलाचा पेपर झाला आहे, त्याचं डिस्कशन आहे. पॉलिटीचा पेपर झाला आहे, त्याचं डिस्कशन आहे. आता इकॉनॉमीचा पेपर आहे आणि त्याचं सुद्धा डिस्कशन तिथे असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि पुढे कॉम्प्रिहेन्सिव्ह सुद्धा टेस्ट आहे राज्यसेवेच्या. भूगोलाच्या बॅचेस स्टार्ट झाल्या आपल्या. राज्यसेवेची बॅच, ज्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह, प्राकृतिक, भारत, महाराष्ट्र आणि जग अशी एक बॅच आहे. ज्यांना फक्त भारताचा भूगोल करायचा आहे भारताचा, ज्यांना महाराष्ट्राचा भूगोल करायचा महाराष्ट्राचा, ज्यांना फक्त प्राकृतिक करायचं आहे प्राकृतिक, असे वेगवेगळे कोर्सेस त्याच्यात आपण काय करून ठेवले आहे, क्रिएट करून ठेवले आहे. ते कोर्सेस सुद्धा तुम्ही आपल्या ॲपवर गेले की सबस्क्राईब करू शकता. सो बघत राहा द कोर अकॅडमीचं युट्यूब चॅनल आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.